हा शुभू का मला फोन करतोय? त्यांना कागदपत्र सापडले असतील. गाडी बंद पडली वाटतं. अर संपलं, सगळं संपलं. अरे गप्पा बसा तुम्ही दोघं. त्या घरात या झेंडूला ठेवलं ना तरी ती सापडणार नाही, एवढा पसार आहे तिथे. मग एवढ्या लवकर कागदपत्र कसे सापडतील? अहो पण मग ते फोन का करू राहिलेत? आता ते फोन उचलल्याशिवाय कसं कळेल? हॅलो, हा शुभू, एवढ्या लवकर सापडलेत का कागदपत्र? अहो इथे आम्ही सापडलोय. म्हणजे लोकांनी आम्हाला पकडलंय. काय? ह्यांचा गैरसमज झालाय. त्यांना आम्ही दोघं चोर वाटतोय म्हणून त्यांनी आम्हाला पकडून ठेवलंय. कोण आहेत ही लोक ज्यांना माझ्याच घरात माझीच माणसं चोर वाटतायत? हे बघ, त्यांना सांग पम्मीने पाठवलंय, प्रमिला पिसेने पाठवलंय. अहो सांगितलं पण ही लोक ऐकायला तयारच नाहीयेत. तुम्ही नीट समजावलं का त्यांना? हो, आम्ही सगळं काही सांगितलं त्यांना. अरे त्यांना सांग ना की प्रमिला पिसेचं काम आहे म्हणून. अहो यांना सगळं काही समजावून सांगितलंय पण ही लोक समजूनच घेत नाहीयेत. एक काम करा, तुम्हीच त्यांच्याशी बोला. फोन लाऊडस्पीकरवर ठेव, मी बोलते त्यांच्याशी. हो. हॅलो, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? अहो यांचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे. कुलूप तोडून चोरासारखे आत घुसले तो. आशु शुभू, मी तुम्हाला घराची चावी दिली होती ना? पम्मी दी, अगं कुलूप गंजलेलं होतं, चावीने उघडतच नव्हतं म्हणून आम्हाला ते तोडावं लागलं. ओ, असं आहे का? मग तसं त्यांना समजावून सांगायचं ना. अगं सांगितलं ना. काय हो, तरी तुम्ही त्यांना चोर समजताय? अहो ते काय खोटं पण बोलू शकतात. कसा विश्वास ठेवायचा तुम्हीच सांगा. एक मुलगा आणि एक मुलगी गुपचूप कुलूप तोडून आले, मग काय समजायचं आम्ही? पण आता समजलं ना, त्यांना मीच पाठवलंय. अहो पण का? या दोघा एकमेकाच्या कोण लागत आहेत? एक मुलगा आणि मुलगी. ते ना नवरा बायको. पण हिच्या गळ्यात मंगळसूत्र कुठे आहे? अहो काकू, आजकाल कोण मंगळसूत्र घालतं? मी घालते. अहो पण आता हे सगळं ओल्ड फॅशन आहे. पण मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा? मी ना तुम्हाला नंतर त्यांच्या लग्नाचं सर्टिफिकेट पाठवते, म्हणजे झालं. ठीक आहे. पण हे इथं कशाला आलेत? अहो म्हंटल ना मी तुम्हाला, माझं काम आहे. मला माझ्या काही वस्तू हव्या होत्या म्हणून मी त्यांना तिथे पाठवले. एक मिनिट, तुमची सगळी प्रश्न विचारून झाली आहेत का? आता त्यांना त्रास देऊ नका. काय? चला फोन ठेवा. बरं चला, यांचं काय खरं दिसत नाही. चला 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 चला. मंदार, तुला माहितीये का, आज मी सगळा स्वयंपाक आईंच्या आवडीचा केलाय. खूप दिवसातनं सुनेच्या हातचं जेवणार आहेत ना. कविता, आईने माफ केलं ना तुला, मग आता चुकीचं नको वागूस. म्हणजे आपण चुकीचं नको वागायला. आईला ज्या गोष्टी आवडतच नाही त्या गोष्टी करायलाच नको ना. मी नेहमीच आईंचा शब्द पाळते. पण तुझा भाऊ वाट चुकला आणि शूटिंगला गेला ना, त्याचा पाठलाग करायला आपण गेलो आणि आपणही चुकलो. हे बघ कविता, तेव्हा चुका सगळ्यांकडनंच झाल्या होत्या. अरे पण मंदार, शुभंकर अजूनही चुकतोय. त्या अश्विनीला भेटायला गेलाय, अजून घरी आलेला नाहीये. अगं कविता, येईल ना मग तो. कविता, आई, अगं तू इथे काय करतेस? स्वयंपाक नाही का करायचं तुला? आई सगळा स्वयंपाक तयार आहे. तुम्ही सांगा कधी वाढायला घेऊते. अरे वा, सगळं इतके लवकर झालं? आज खूप उत्साहात आहेस. आई अगं, तू माफ केलंयस ना तिला, त्याचाच परिणाम आहे हा. म्हणजे म्हणून आज आनंदात येते. बरं आई, शुभंकर दिसला का कुठे? नाही. म्हणजे अजून आला नाही वाटतं. जेवणाची वेळ होत आली ना आई, म्हणून विचारलं.
एवढ्यात यायला हवं होतं ना? म्हणजे किती उशीर? एवढं काय गप्पा मारत बसायचं ना मैत्रिणी सोबत की घराची वाट विसरला? जाऊ देत, मी काही बोलणारच नाही. मी बोलले ना की काहीही बोलते, मग उगीच तुम्हाला वाईट वाटेल. आता चांगलं चालू आहे तर चांगलंच राहू देत. तू फोन केलास का त्याला? केला होता फोन, पण लागतच नाहीये. तेच विचारायचं होतं मला, काही कॉन्टॅक्ट झाला का म्हणून मी विषय काढला. हो की नाही रे मंदार? हो हो हो. बर, मी बघते. मम्मीजी पण ना, त्यांनी असं का सांगायचं की आपलं लग्न झालंय? हो ना, चुकीचंच बोलली पम्मी ती. पण अहो ते लोक एवढा पटापट प्रश्न विचारत होते, मग तिलाही नसेल सुचलं ना काय बोलावं ते. त्या म्हणाल्या, पण नाटक आपल्याला करावं लागतंय ना. अहो ऐकलत का? आता तुम्ही पण काय? सॉरी, पम्मी ती म्हणाली म्हणून गंमत केली. हा ही गंमत आईला कळली तर? फोटोग्राफर, लग्नाचं खोटं हे आईला कळेल ह्याची जास्त भीती वाटते की तन्वीला कळेल ह्याची? अहो ऐकताय ना? फोटोग्राफर सॉरी, पण ना तुम्ही आता हे असं ऐकण्याची सवय करून घ्या, नाहीतर तन्वी पण तुम्हाला अशीच हाक मारायची आणि तुम्ही मात्र आपले शांतच. झालं? आता जे काम करायला आलो ते करूया. आई बघा ना, 12 वेळा फोन केलाय शुभंकरला, पण लागतच नाहीये. आणि ती अश्विनीही फोन नाही उचलत आहे. आई अगं मी आता केकेलाही फोन ट्राय करतोय, पण केकेचाही फोन लागत नाहीये. कुठे राहिला असेल बाळ? आई पाथर्डीला तर गेला नसेल ना? नाही म्हणजे तिकडे गेल्यावरच त्याला यायला उशीर होत असतो. नाही नाही, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता तो जर पाथर्डीला गेला असता तर मला सांगून गेला असता. पाथर्डीला नाही, मग कुठे गेला असेल शुभंकर? तो कुठे असू शकतो हे मला चांगलंच माहिती आहे. अहो अख्खं कपाट बघितलं पण कुठेच नाहीयेत कागदपत्र. या सामानातही नाहीये. मग आता काय करायचं? शोधावं तर लागणारच ना. शोधतो तर आहोतच ना, पण सापडतच नाहीये. पम्मीजींना फोन करून विचारू का? हा करा ना पम्मी तिला फोन. थांबा. फोन स्विच ऑफ झालाय. तुमचा फोन द्या. हा माझा पण फोन बंद झालाय. कविता काय? आपलं किचन त्या दिशेला आहे. माहितीये रे मला मंदार. अगं मग इथे दरवाजात काय करतेस तू? कोणी येणार आहे का? यायला पाहिजे, तो अजून आलाच नाहीये. अगं कविता, शुभंकर येईल, काळजी नको करूस. आणि तू अशी दरवाजामध्ये वाट बघून काय होणार आहे का? मंदार, मी शुभंकरची वाट नाही बघत आहे रे. मग? अरे आईंना तातडीने पुणे विद्यापीठात जावं लागलं आणि गेल्या त्या. कविता मला वाटतं ना तू काहीतरी विसरतेस. आपली आई शिक्षिका आहे, त्यामुळे ती विद्यापीठात गेली यामध्ये काही नवल वाटणार का? नाहीच ना. मंदार, मला आई विद्यापीठात गेल्या ह्याचं नवल नाही वाटत आहे. मग इथे आपला मुलगा कुठे हे त्यांना माहित नाही आणि इतर मुलांच्या भविष्याचा विचार करायला विद्यापीठात गेल्या.
कविता काय बोलतीयस तू? मंदार तुला कळत नाहीये का रे? किंवा ना तुला कसं समजवावं हे मला कळत नाहीये. अगं कविता पण काय कोणाला काय कळत नाहीये? हो बरं झालं बाबा तुम्ही आलात. काय झालं? काय अडचणी कविता? आई आताच पुणे विद्यापीठात गेल्यात. हो, तिला अर्जंट काहीतरी काम होतं म्हणून बोलून घेतले. तिचा थोड्या वेळापूर्वीच मला फोन आला होता तसा. अहो पण बाबा आज तरी नाही म्हणून सांगायचं होतं ना. का आज काय विशेष आहे? बाबा अहो शुभंकर अजून घरी आलेला नाहीये. कॉलेजला गेला तरी ह्या वेळी घरी येत असतो, बरोबर ना? हो बरोबर. पण आज आला नाही ना, कुठे गेला ते बघायला हवं, बरोबर ना? हो. हेच मी मगाशी आईंना सांगण्याचा प्रयत्न करत होते, हो की नाही रे मंदार? हो ना. पण आता आई पुण्याला गेलायत ना. मग आता काय, आई घरात नसताना घरातली स्त्री म्हणून घराची जबाबदारी मलाच पार पाडावी लागणार आहे ना. कविता, तू गॅसवर काही ठेवलंयस का? भाजी वगैरे? हो. करपल्याचा वास येतोय. ती मी परत करेन हो बाबा. अगं पण तू आत्ता इतक्यात म्हणालीस ना जबाबदारी वगैरे. हो बाबा, फक्त जेवणाची जबाबदारी नाहीये हो, घरातलं कोण काय करतं तेही बघायला हवं ना. मी बघते शुभंकर कुठे गेलाय ते, आणि मला खात्री आहे तो त्या अश्विनी बरोबरच असेल. मी जाऊन बघूनच येते ना बाबा. नको नको थांब कविता, नको ग एवढी दगदग करून घेऊस. अहो पण बाबा. हे बघ, मला कळतंय तुला ह्या घराबद्दल खूप वाटतं म्हणून तू हे सगळं करतेस. म्हणूनच मी तुला सांगतो, ह्याच घरातल्या शुभंकरवर एकदा विश्वास ठेव. येईल तो. हे बघ, शुभंकर तुझा जसा धीर आहे तसा माझा मुलगा आहे. मलाही त्याच्याबद्दल काळजी वाटतेच, पण त्याच्याबद्दल मला काळजी जेवढी वाटते ना त्यापेक्षा जास्त खात्री वाटते तो कधीही चुकीचं नाही वागणार. तुला बरीच कामं असतील ना, जा तुझी कामं करून घे. काय करताय? काय कपाट आवरते. अच्छा, म्हणजे आता आपण हे घर आवरून ठेवणार होतं. हा. आणि त्यानंतर कागदपत्र शोधणार. हा. हा, आणि मग पुन्हा पसारा होणार. अहो एखादी गोष्ट शोधायची म्हणजे पसारा होणारच ना. पण मग पुन्हा घर आवरून ठेवायचं. हा. पण हे एवढं सगळं करून कागदपत्र सापडलीच नाही तर या सगळ्याचा काहीच फायदा नाही ना. हा. अहो नाही नाही, असं कसं फायदा होईल ना फोटोग्राफर. हे बघा, आता घर आवरता आवरता कागदपत्र सापडतील, आणि जर नाही सापडले तर घर आवरून होईल आणि कागदपत्र शोधणं सोपं होईल. आणि हो, नकळत घर पण आवरून होतंय, हे चांगलंच आहे ना. हो, पण तुम्ही एवढी मेहनत. हो मेहनत काय, तुम्हाला माहितीये का, दिवाळीत ना आमच्या घरी आम्ही सगळं सामान बाहेर काढतो आणि अख्खं घर झाडून घेतो. नाही, माझ्याही लक्षात येतंय. इतकी वर्ष हे घर बंद होतं तरी सुद्धा तुम्ही इथेच राहताय असंच समजून हे वस्तू नीट जागच्या जागी लावून ठेवताय. या वस्तूने सुद्धा आनंद होत असेल ना की इतकी वर्ष आम्ही कसे पडून होतो, पण आज कोणीतरी येऊन आम्हाला नीट स्वच्छ करून ठेवतंय. काय काहीतरीच काय फोटोग्राफर. अहो मला सवय याची, माझ्या घरी तर मी वस्तू नीटच ठेवते. हो, पण तरी सुद्धा तुम्ही या घराची व्यवस्थित काळजी घेताय. पम्मी ती काय परकी आहे मला. हो, तुम्हाला एक सांगू का, आमच्या सायकोलॉजीच्या अभ्यासात, म्हणजे मानसशास्त्राच्या अभ्यासात, तर तिथे असं सांगतात की एखादी व्यक्ती आपलं घर, आपलं कपाट, म्हणजे स्वतःचं नसलं ना तरी सुद्धा आपलं कपाट, त्यामध्ये वस्तू कशा नीट लावून ठेवते ना, ह्यावर त्यांचा स्वभाव कळत असतो. म्हणजे ज्योतिषी चेहरा बघून, हात बघून भविष्य सांगतात तसं. हो, काहीच तसंच. मग तुम्ही पण त्याच विषयाचे शिक्षक आहात ना. हो. मग सांगा, माझा स्वभाव कसा आहे? तुमचा स्वभाव काय झालं? हा, कुठे काय, जाऊ द्या ना, कशाला उगाच. सांगा ना. हो जाऊ द्या. सांगा ना फोटोग्राफर. हे बघा, तुमचा स्वभाव मला पटतच नाही.
काय झालं म्हणजे काही चुकलं का माझं? नाही 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 रिलॅक्स रिलॅक्स. मी फक्त मस्करी करत होतो. तुमचा स्वभाव खूप मस्त आहे. बस एवढंच कळतं यात ना, स्वभाव चांगला की वाईट? हो. मग या शिक्षणाचा काय फायदा? ओ नाही नाही नाही, तुम्ही कसे आहात, तुमचं वागणं कसं आहे ना तेही कळतं. हो ना, मग सांगा तुमच्या मैत्रिणीचं वागणं कसं आहे? मैत्रीण? इथे कोण आहे माझी मैत्रीण? फोटोग्राफर. अहो मस्करी केली. तुमचा स्वभाव ना खरंच खूप साधा आणि सरळ आहे. तुमच्यामुळे इतर कोणाला झालेला त्रास तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही सुद्धा कोणाला त्रास देत नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला तुम्ही योग्य महत्त्व देता आणि म्हणून तर बघा ना, सगळ्या गोष्टी तुम्ही नीट मांडून ठेवल्या. तुमच्या साध्या आणि सरळ स्वभावानं तुम्ही समोरच्याला आपलंसं करून घेता. जसं तुम्ही ह्या घराला आपलंसं करून कसं सगळं व्यवस्थित आवरून ठेवलंय. तुम्ही ना समोरच्याला समजून घेता आणि तुमचं बोलणंही छान आहे. ऐकत राहावं असं वाटतं. तुम्ही मनानं खूप छान आहात. फोटोग्राफर, तुम्ही ना उगाच कौतुक करताय माझं. एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये? हो असतात असतात. आणि खरं सांगू का, प्रत्येक मुलगा आपल्या जोडीदारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शोधत असतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला असेच गुण असलेली मुलगी बायको म्हणून पाहिजे तर? हो. मग माझ्यासारखी मुलगी पाहिजे असं म्हणा ना. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. हा, कुणी होतं का तिथे? नाही. फोटोग्राफर, अहो कुणीतरी होतं. आपल्यावर कुणी नजर ठेवून नसेल ना? अहो आपल्यावर कोण कशाला नजर ठेवते. ऐका ना, मला अजूनही वाटतं तिथे कोणीतरी आहे. तुम्ही जाऊन बघता का? बरं, मी जाऊन येतो. इथे कोणीच नाहीये. या. पाहिलं ना, उगाच घाबरलात तुम्ही. अहो पण मला वाटलं आपलं बोलणं कोणीतरी चोरून ऐकतंय. नाही. लेट्स एन्जॉय. मम्मी मॅडम, आपण एन्जॉय का करतोय? कारण आज मी खूप खूप खुश आहे. अश्विनी आणि शुभंकर हे दोघं येण्याआधीच, म्हणजे हे दोघं येतील तेव्हा तुमचा डाव साध्य होईल ना? ते दोघं इथे येणारच नाहीयेत. ते दोघं तिथेच थांबणार आहे आणि हाच तर माझा डाव आहे. पण तरी नंतर सेलिब्रेट करू की? नेहमी सारखी मध्येच गाडी अडकली तर? अडकणार अडकणार, पण या वेळेला ते दोघं तिथे अडकणार. मम्मी मॅडम, काय कॉन्फिडन्स असतो हो तुमचा? म्हणजे जिंकण्याआधी सेलिब्रेशन. कारण पम्मी कधी हरत नाही. चल आता तू पण नाच.
झेंडू म्युझिक का बंद केलं? ह्या गाण्यावर कसं नाचणार? अगं हेच तर गाणं आहे. हे गाणं माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. म्हणजे आधी तू गाणं लाव बघू. त्या शुभूच्या मम्मीने मला चॅलेंज दिलं होतं ना. काय झालं त्या चॅलेंजचं? तिला जे हवंय ना ते कधीच पूर्ण होणार नाही. शुभू आणि आशूचं लग्न तर होणार आणि त्यांच्या लग्नात ही पम्मी असंच नाचणार.